काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. या पाहुणे. काय तुमच्याकडे? आमच्याकडं कांदा पोहे, इडली, उपीट, बरं साबुदाणा आणि खिचडी, बर काय प्लेट आहे साबुदाणा? सगळे टोटल आम्ही 25-25 रुपयांनी लावलेले आहे. सर्व सर्व प्लेट. हो. तुमचं नाव काय? माझं नाव सतीश तुकाराम सुतार. सतीश तुकाराम सुतार. हा. राहायला कुठे? इथं जवळच आहे. हा, घरकुल मध्ये राहतो मी. बरं तुमचं हे जे स्टॉलचा ऍड्रेस आहे, ऍड्रेस काय? स्टॉलचा ऍड्रेस मयूर ट्रेड सेंटर, चिंचवड मयूर स्टेशन. ट्रेड सेंटर, पिंपरी हा, चिंचवड. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईड. पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईड. हा. बर किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता? आता 1.5-2 वर्ष झाले जवळजवळ. 1.5-2 वर्ष. या अगोदर काय करत होते? या अगोदर मी कामाला होतो मी डी.वाय. बर. पाटीलला. बर डी.वाय. पाटीलचा जॉब सोडल्यानंतर मग हे चालू केलं मी. बर मग तुम्ही हे सर्व कुठून बनवून आणता? म्हणजे इथं इथं काय बनवत इथं नाही काही तुम्ही? बनवत नाही, फक्त स्टीम करतो आम्ही. घरनं सगळं बनवून आणतो. बर पहाटे आणि 3 वाजता उठतो, ते पहाटे 3 वाजता उठल्यानंतर तुम्हाला सगळं मदत कोण बनवतो. करतं याच्यामध्ये? हं? यात तुम्हाला कोण कोण मदत करतं? माझी मिसेस, माझी सोनबाई आणि मुलगा. मुलगा. आम्ही 4 जण असतो. बरं म्हणजे तुम्ही घरगुती सगळं बनवता. याचा अर्थ तुमचं सगळं सनफ्लावर किंवा सोयाबीन तेलामध्ये हो, असणार हो, जेमिनी. हो. बर नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही जॉब करून हे करताय असं ऐकलं हो होतं. हो हो. काय तुम्ही जॉब कुठे करता? मी सध्या MNC कंपनीमध्ये आता. मध्ये हिंदवडीला. हो हो हो. बर तिथे सध्या जॉब मी आता करून हे सगळं कसं काय job मॅनेज करून. करता? माझी तशी नाईट शिफ्ट आहे. हां नाईट शिफ्ट करून मी सेल्फ जातो. बर सेल्फ जाऊन मी रात्री 12-1 वाजेपर्यंत येतो बर आणि सकाळी 6 वाजता उठून इथे येतो. बर हे किती वाजेपर्यंत असतो हा स्टॉल? किती वाजता? 9 ते 10 वाजेपर्यंत. सकाळी चालू किती वाजता होतं? 6:30. बर पदार्थांची क्वालिटी कशी काय मेंटेन केली? पदार्थांची क्वालिटी म्हणजे कसं सगळे डबा पॅक असते. हां ठीक आहे. आणि जे आपण घरी खातो तेच आपण सर्व मटेरियल यूज करतो. बर सर्व एकदम घरगुती पदार्थ. सर्व घरगुती. त्याच्यामुळे हे हेल्दी फूड हो, आहे. हो. या ठिकाणी चिंचवडला येऊन तुम्ही या पदार्थांचा किंवा या काकांना भेट देऊन इथल्या या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. आज मी सुद्धा ह्या पोहे किंवा इडलीवर ताव मारणार आहे. तर चला इथं खिचडी पण आहे वाटतं. हो, खिचडी आहे. चला चिंचवडला तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी भेट द्या आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.